माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने परिमंडळ 1 मधील नवघर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष, क्राईम कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, महिला कक्ष, रायटर कक्ष, हिरकणी कक्ष, अभ्यांगत कक्ष, ATC कक्ष, अर्ज शाखा व तपास पथक कक्ष इत्यादी कक्षांचे कामकाज व सुशोभीकरण माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। दिनांक 9/4/2025 रोजी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांच्या शुभ हस्ते नवघर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले। पोलीस ठाणे उद्घाटनाच्या वेळी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया यांच्यासह माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपआयुक्त गुन्हे विभाग मीरा भाईंदर वसई विरार, माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 मीरा भाईंदर वसई विरार, माननीय डॉक्टर श्री विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग, श्री धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे तसेच नवघर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच परिमंडळ 1 अंतर्गत पोलीस ठाण्यांच्या नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार तसेच नवघर पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील शांतता व मोहल्ला कमिटीचे सभासद इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे 7 कलमी कृती आराखडा अनुषंगाने माननीय वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार 1. नवघर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे व पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष, क्राईम कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष, महिला कक्ष, रायटर कक्ष, हिरकणी कक्ष, महिला कक्ष, अभ्यांगत कक्ष, ATC कक्ष, अर्ज शाखा व तपास पथक कक्ष असे कक्षांचे नूतनीकरण, परिसरातील साफसफाई व सुशोभीकरण करण्यात आले। 2. नागरिकांना बसण्याची व्यवस्था व सुसज्ज प्रतीक्षागृह तयार केले। 3. पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस ठाण्यात कामाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी 24 तास स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। 4. गुन्ह्यातील 29,26,242 रुपये किमतीचा जप्त गुटखा माल कोर्टाची परवानगी घेऊन नियमाप्रमाणे नाश करण्यात आला आहे। 5. बेवारस मोटारसायकलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून मूल्यांकन करून घेण्यात आले असून त्याची पुढील लिलाव प्रक्रियेची कारवाई करण्यात येणार आहे। 6. पोलीस ठाण्याकडील कायलबाह्य अभिलेख नियमाप्रमाणे विक्री करून मिळालेले 5,600 रुपये रक्कम सरकार जमा केली आहे। 7. विविध गुन्ह्यातील जप्त वाहने किंमत 25,95,000 रुपये व विविध गुन्ह्यातील सोन्याचे दागिने 7,15,599 रुपयेचा मुद्देमाल मालकास परत केला आहे। 8. पोलीस ठाणे सेवा मूल्यांकन करण्याकरिता दर्शनी भागावर स्कॅनर लावण्यात आला आहे। 9. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेजमधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच कॉम्प्लेक्स, सोसायटी रहिवाशी मीटिंग घेऊन सायबर विषयक गुन्हे, महिला अत्याचार विषयक गुन्हे, डायल 112 नवीन कायद्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे। 10. विविध कंपनीमधील काम करणारे पुरुष व महिला कर्मचारी यांची मीटिंग घेऊन महिलांविषयी कायदे, सायबर गुन्हे, पोलीस हेल्पलाईन नंबर, बडी कॉप, दामिनी पथक, BNS व BNSS या नवीन कायद्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे। 11. आग आपत्तीच्या संदर्भात पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तज्ज्ञ तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत मूलभूत प्रशिक्षण घेऊन
पोलीस ठाणे इमारत व आवारात अग्निशामक यंत्र बसविण्यात आले आहे. 12. पोलीस अधिकारी, अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बळ यांच्याकरिता नागरिकांशी सौजन्याने वागावे याकरिता व्याख्याते यांच्यामार्फत शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 13. पोलीस ठाण्याच्या संरक्षक भिंती नूतनीकरण करून त्यांची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. 14. पोलीस ठाण्याच्या बाहेरील रोडवर सुशोभीकरण करून तक्रारदार व पोलिसांकरिता पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे. 15. अभ्यंगतांना भेटण्याच्या वेळी निश्चित केली असून तसा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. 16. पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौक्यांचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. 17. पोलीस ठाण्यास अंशकालीन कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून पोलीस ठाणे परिसर स्वच्छ ठेवला जातो. 18. प्रत्येक शनिवारी नागरिकांकरिता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते. 19. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची यादी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहेत अशा प्रत्येक नागरिकांकरिता एक पोलीस अंमलदार यांना नेमून प्रत्येक अंमलदार हा सदर नागरिक याच्याशी महिन्यातून किमान 2 वेळा भेटून त्यांना आवश्यक असणारी मदत, अडचण किंवा काही समस्या असेल तर त्या सोडविण्यात येतात. वरीलप्रमाणे 7 कलमी कृती आराखडा अनुषंगाने सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे, माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1, माननीय श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त मुख्यालय, माननीय श्री डॉक्टर विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त नवघर विभाग, श्री धीरज कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मुकुंद यादव, श्रीमती तृप्ती देशमुख पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय ढुमे तसेच सहाय्यक फौजदार मंगेश मोरे, पोलीस हवालदार सतीश बोराडे, महिला पोलीस हवालदार वैशाली उगले, संगीता कारंडे, विनंती चिमडा, दीपाली पवार, ताई कांबळे, नैना गुजर, शुभांगी जाधव तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी मदत केलेली आहे.